समाधी निर्धूत मनस्य चेतसो, समाधीच्या योगाने मनस्य चेतसो, निर्धूत मनस्य चित्त हे कोणता अधिकारी होत असतात, त्याच्यामध्ये काही प्रकार आहे. म्हणून ज्ञानाचे साधन चित्त म्हणून सांगितलेलं आहे, पण त्याच्यातले मन विक्षेप दोनदाच काय केले पाहिजे, गेले पाहिजे. आणि कशामुळे जाते? समाधी निर्दोष मनस्य चेतसो, मनाच्या ठिकाणी असलेले, चित्ताच्या ठिकाणी असलेले ते दोष कशामुळे जातात? समाधीमुळे जातात. समाधी म्हणून सांगितलेलं आहे. योगशास्त्रामध्ये समाधीचं वर्णन केलं आहे. सविकल्प, निर्विकल्प, भाव शुद्ध समाधी वगैरे. निवेशित असते त्यात्मनीयत सुखम. आणि एकदा समाधी प्राप्त झाल्यानंतर ज्याला सुखात मिळत असतं ते सुख कसं आहे? यत सुखम भावित. ते जे सुख आहे निवेश एकदा चित्तावरच अवलंबून आहे ना. जोपर्यंत चंचल चित्त आहे तोपर्यंत दुःखाला पारावार नाही. आणि ते चित्त आणखी, कारण चित्ताला काय असं होतं, त्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होत असते. मग आपल्या स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर बरं का, मग किती जरी दुःख प्राप्त झालं तरी मेरूपासून जोडे दाटी जो परिवारे चित्तानं, त्याला स्वस्वरूप मन रूपाने राहत. मनाई राम झाले, मनाई राम. पण चित्त शुद्ध असावं लागत असतं. शुद्ध चित्त तरी शत्रुमित्र. म्हणून समाधी निर्धूत मनस्य, समाधीच्या योगाने आणखी त्याचं चित्त जे झालेलं आहे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी निवेशित असते. म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे. त्याला जो काही आनंद प्राप्त होत असतो त्या आनंदाचं वाणीने वर्णन करून सांगता येत नाही. असा अपरिमित आनंद होत असतो. न शक्य ते वर्णयेतून गिराम ददा. वाणीने त्याचं वर्णन करण्याचं काय झाले देवा सांगू भाई, जिया भाई असे वर्णन केले. तुकोबाराच्या ठिकाण नाही का, तो का म्हणे खातो आनंदाची झाड. थोडं सुख जर मिळालं तर एवढा माणसाला आनंद होतो. आणि ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर बाकीच्याला विचारतो काय दिला ठेवा नामा विठ्ठलाची. एक मोठी तत्ववेत्याची गोष्ट सांगतात बा. असा एक तत्ववेत्ता बसलेला होता आपला, आणि काही नाही त्याच्याजवळ, कामापुरतं आपलं काही होतं. आणि बसला आपल्या ध्यानामध्ये होता. राजाची स्वारी चालली. म्हणला महात्मा दिसतो कोणतरी, आपण याचं दर्शन घेतलं पाहिजे, भेटलं पाहिजे आपण. म्हणून राजा आला बघा. आणि त्याची इच्छा झाली राजाची, याला काहीतरी द्यावं. काय जे मागेल ते, त्याची जी इच्छा असेल ती आपण पूर्ण करू. मग थांबला. पुढे तो भानावरती आला महात्मा. मग साहजिक राजाने विचारलं, म्हणलं तुमची काय इच्छा आहे, तुम्ही सांगा, आम्ही तुमचे दास आहोत, तुम्हाला देण्याकरता आम्ही. मग तत्ववेत्ताजवळ काही नाही, आपलं निर्वाहापुरते तिथं काय आहे, काही ना काही साधी लंगोटी, आणि ते लंगोटी घातली असते हे भाग्य आहे. मग त्याने सांगितलं सकाळची वेळ होती, थोडी थंडी आणखी होती, आणि सूर्य उदयाला येऊन राहिला होता. सूर्य उदयाला आल्यानंतर प्रकाशाची किरण होती. सूर्याचा काय होता, दुपारचा प्रकाश वेगळा, सकाळचा प्रकाश. सकाळच्या प्रकाशामध्ये लोक आनंदित असतात, आणि दुपारचा आलं तर कुठंतरी तडतात. मग सकाळचा प्रकाश. मग त्या तत्ववेत्याने सांगितलं, म्हणलं तुम्हाला द्यायचं आहे का, तुम्ही प्रकाशाला आडवे आलेले आहे, काय करा. म्हणलं बाजूला व्हा, हेच देणं आहे. काय मागतो, प्रकाशाला तुम्ही रोध केलेला आहे, बाजूला व्हा. किंवा कृतकृत्यश्च, त्याला कशाची इच्छा नसते. हे सर गीतेमध्ये ठिकठिकाणी या गोष्टी काय, निर्माण मोहाजित संगत, द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख, कृतकृत्यश्च भारत. म्हणून त्या सुखाचं वर्णन करून सांगता येत.
निवेशितस्य आत्मनि यत् सुखम. तेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे सुख प्राप्त होत असते, यत् सुखम न शक्य ते विर्णयितुम गिरा, वाणीने त्याचं वर्णन करून सांगता येत. माता ते इंद्रियाच्या द्वारा, इतर इंद्रियाच्या द्वारा जसे सेवन करतो त्याप्रमाणे नाही. इंद्रियाच्या द्वारा या विषेंद्रिय संयोगात येतात अग्रे, पण परिणाम आहे. आणि सुख कसं आहे, परी ते वेगळेपणे भोगी जे असे नव्हे ते विसरी जे. ते पक्षी जसा फळ चुंबतो ना, तसं नाही आहे. आपण वेगळे राहू नये. मग सुखरूपाचा भोग नाही, सुखरूपात आहे. सुखाचा काय नाही. मग काय सुख, पक्षी काय करतो, फळावर बसला, सुखाचा भोग आहे. वेगळेपणे भोगी जे ऐसे नव्हे तर विसरी जे. झोपेमध्ये आपल्याला सर्वसाचा काय पडलेला असतो, तर त्याच्याहून भिन्न राहत. आणि विषय सुखामध्ये भिन्न, एक विषय पाहिजे, दुसरे काय पाहिजे, त्रिपुटी लागत असते. काय लागत असते, इथे त्रिपुटीचा काय नाही. मग हे त्रिपुटीजन्य सुख तुमच्या आमच्या वाट्याला आलं, आणि त्रिपुटी राहायचे सुख कोणाच्या आलं, संतांच्या वाट्या. सुखे सेवू परमानंद. मग नोहे कदाचित न शक्यते वर्णयितुम गिरा, आणि स्वयं तदंतःकरणे न गृह्यते. हे कोणाच्या द्वारा घेतलं जात असतं, अंतःकरणे न गृह्यते. त्याच्याकरता अंतःकरणाची मदत. सुख आणि ते दुःख हे वेदांतशास्त्रामध्ये अंतःकरणाचे धर्म आहे. कोणाचे, त्याच्यामध्ये अनुकूल असेल तर सुख, प्रतिकूल असेल तर. एखादा नाटक जरी असला पण तो काय असतो, अनुकूल असतो, त्याच्यामुळे काय होते, सुख होत असेल. अनुकूल आणि प्रतिकूल असेल तर दुःख. वाढू लाडण्याच्या ऐवजी बरं का चटणीचाच गोळा वाढणाऱ्या माणसाला म्हणत असतो अनुकूल. प्रत्येकाचं अनुकूल असते ना. ते आम्ही जेवायला बसायचं नाही, तर आपलं ते वाढणार. कारल्याची भाजी, कशाची भाजी, कारल्याची भाजी. मग ते मधुकर वगैरे जेवणारे माणसं पाहिजे, कारल्याची भाजी एक पुढे जागे पुढे जाईल. त्याला काय ती प्रतिकूल आहे. काय मसालेदार कारल्याची भाजी पण दोन पुढे जा, आणि मसाल्याचे वांगे आले तर ते वारकरी आहे तेव्हा 4 महिने कांदे वांगे काय करू नये, खाऊ नये की. वाडा कशावर म्हणता म्हटलंय बा, पोथीमध्ये जरी कांदे वांगे खाऊ नयेचं वाटलं, पण ते देवळात सांगितलं. इथं खायला काय हरकत आहे. म्हणून हे जे सुख आहे, सुख हे त्रिपुटीजन्य आहे. आणि स्वतःचं स्वयंसुख आहे ते त्रिपुटी नाही आहे का. तुमच्या सुषुप्त म्हटलं सुख हे सुद्धा त्रिपुटीजन्य आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये होऊन गेलं. विना त्रिपुटीशिवाय त्याचा असं आहे ना, भोक्ता भोग आणि इथे ज्ञाता ज्ञान. आणि तुमच्या 18व्या अध्यायामध्ये हा विषय गोड सांगितलेला आहे. ज्ञाता कोण असतो, ज्ञान कसं असतं, ज्ञेय कसं असते. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म करते ते त्रिविधा संग्रह. सुंदर विषय आहे. म्हणून इथे स्वयं तदंतःकरणे न गृह्यते. अंतःकरणाच्या द्वारा याचा आणखी ग्रहण केले जात असते. आता आलं लक्षामध्ये, एक कोणीतरी निर्विषय असं ब्रह्मसुख आहे. आता ठरलं बा, काय ठरलं, विषय नसतानाही सुद्धा काय आहे, सुख आहे. कोणीतरी सुखाचं केंद्र असलं पाहिजे, नाही का. हे झालं लक्षात. मग आता ठरवून निश्चय होऊन गेला. थोडा वेळ का होईना पण त्याला कळालेलं आहे
काय कळालं? विषय नसताना काय आहे? आतापर्यंत भ्रांती कोणची होती? विषय तर सुख, सुख तर विषय असेल तर सुख, विषय नसेल तर नाता करून चुकलं समाधीमध्ये की विषय नसतानाही काय आहे? मग आपण कोणतं सुख मिळवलं पाहिजे? विषय विषयरहित सुख आपण काय केलं पाहिजे? थोडा वेळ का होईना समाधीमध्ये विषयरहित सुख काय झालं? प्राप्त झालं. यावरून सिद्धांत निघाला की सुख नावाची वस्तू आता ते निश्चित प्राप्त करून घेतल्याशिवाय, जसा एखादा विद्यार्थी असतो ना, तर म्हणला एक का होईना आपण उभी पाठ होते ना, बरं का, ज्या अर्थी पाठ होते ना, मग बंधानेश्वरी पाठ झाल्याशिवाय मग एक तरी उभी का पाठ व्हावी. पाठ होणे न होणे हा तिचा स्वभाव असता तर एकही उभी काय झाली नसती. ज्या अर्थी पाठ होते त्या अर्थी नव्वद उभी काय होणार आहे? मग तो पुढचा सुख आहे. बरं, यद्यपि असो चिरम कालम समाधी दुर्लभो नृणाम तथापि शनको ब्रह्मानंदा निश्चयते. असो यद्यपि चिरम कालम समाधी दुर्लभो, यद्यपि म्हणजे जरी चिरंकालन समाधी दुर्लभ, थोडा माणसाला त्याच्या संबंध आलेला आहे. चिरकाल जरी नाही तरी थोडा काय आलेला आहे संबंध. समाधी नावाची अवस्था आहे. आता थोडा सॅम्पल म्हणा, काय म्हणा, चिरंकालम जरी चिरंकाल म्हणजे 2 तास आपल्याला समाधी लागली नाही, पण थोडा वेळ का होईना लागली. यावरून पुढची पायरी गाठता येते. कंचित कालम म्हणजे यद्यपि असो चिरम कालम समाधी दुर्लभ नृणाम, नाही का, माणसाला जरी आणखी दुर्लभ असणारी समाधी थोडा वेळ का होईना जर ती प्रत्यय आली, तथापि शनको ब्रह्मानंद निश्चय, यावरून क्षणभर का होईना निरविषय सुख प्राप्त झालं. तर निर्विषय सुख नावाचे वस्तू जगामध्ये आहे असा निश्चय होते. विषयापासूनच सुख होते हा भ्रम आहे. विषय नसतानाही सुद्धा सुखाची प्राप्ती होऊ शकते असं त्याचा काय होतं, आणि ते मी प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. यद्यपि असो चिरंकालम समाधी, चिरकाल समाधी दुर्लभ आहे आम्हाला काय आहे मान्य आहे. तथापि क्षणिको ब्रह्मानंद, मग क्षणभर का होईना पण त्याचा काय आला. यावरून आपल्याला कायमची समाधी प्राप्त करून घेत आहे. असा काय करतो तो निश्चयाचे बळन तुका म्हणे, अभ्यासाची सांग कार्यशी, अभ्यासाचे निबळे एक, म्हणून अभ्यासाची काय सर्वता, म्हणून माझ्या ठाई आळसाने भेट का, मग कशाने भेट, अभ्यासाची भेट, असा अभ्यास सांगितलेला आहे. असा निश्चय असावा लागतो. त्याच्याकरता पुढचा श्लोक आहे बा, श्रद्धालू व्यसनी व्यवस्था निश्चित आहे सर्वथा, निश्चित आहे तो सकृत अस्मिन अपि अज्ञतायम. श्रद्धालू व्यसनी यत निश्चित होतो सर्वथा. म्हणून श्रद्धा आणि व्यसन हे 2 या ठिकाणी साधना सांगितलेली आहे. मग ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या ह्याच्यामध्ये श्रद्धासुद्धा एक आहे. गीतेला सुद्धा मान्य, त्रिविधा भवती देही नामचा स्वभावचारा सात्विकी राजसी जैव, तिथे श्रद्धा हे भांडवल घेतलेलं आहे. असं आहे नाही का, ज्याची श्रद्धाच नाही असा एक वर्ग, बरं का, आणि ज्याच्यात शास्त्र समजत नाही पण काय आहे श्रद्धा आहे असा एक वर्ग. त्याला शास्त्र काय होत नाही पण विश्वास संताची आहे पाय माझा विश्वास आहे. म्हणून जरी आणखी शास्त्र कळालं नाही पण श्रद्धा असेल तरी उपलब्धी झाल्याशिवाय. मी एकलव्याचं दृष्टांत वगैरे सांगायचं. एकलव्याजवळ कोण आहे, द्रोणाचार्य शिकवते का श्रद्धा शिकवते. माझा श्रद्धाळू, श्रद्धा हे एक प्रकारचं भांडवल गाठी तरी, किंवा व्यसनी असतो. व्यसनी मनुष्य किती प्रयत्न करू द्या
तो व्यसन पूर्ण केल्याशिवाय एका माणसाला पान खाण्याचं व्यसन होतं बघा. ते व्यसन म्हणजे त्या दिवशी त्याला पानच मिळेल बा, इकडे पहा तिकडे पहा हे करा. म्हणलं ज्ञानेश्वरी आम्ही वाचल्याशिवाय काय करीत नाही. एक दिवस गेला, 2 दिवस गेले उपाशीच्या. मग मामासाहेबांना कळालं. मग मामासाहेबांनी सांगितलं जगाला, म्हणलं हे पहा, तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचण्याकरता दिलं ते मरून जाईल, पण काय करणार, जेवणार नाही. शहाणे असाल तर ज्ञानेश्वरी काय करा, घेऊन जागे. मग ते ज्ञानेश्वरी घेतल्यानंतर वाचन केल्यानंतर जेवण केलं. आपल्या संस्थेचा फाउंडेशन साहेब नियम म्हणजे एका बाईचा जेवायला बसलो, नियम राहून गेला. म्हणलं बाई जेव्हा की, म्हणलं माझा नियम राहिला, म्हणलं मी नियम करून येते की. म्हणून ते गेली बा, तिचा नियम कोणता होता. एका बाईच्या घरी गेली. म्हणलं बाई विस्तव द्या. मग ती विस्तव घेऊन आले. मग लुगड्यामध्ये काय द्या. आता विस्तव कुठे लुगड्यात ठेवलं, मरून जाईल. आता ती बाई कधी ठेवेल. ती म्हणलं तुला सांगते ना टाकून. ती बाई काय करायचं नाही, विस्तव लुगड्यात टाकायची नाही. मला टाकत नाही का, 10-5 काय दिल्या. मला मरतील की. म्हणलं तुला काय करायचं. आली बघा. म्हणलं तर वाडा जेवायला. नियम म्हणलं झाला की. तेव्हा निश्चय म्हणजे निश्चयाचे फळ. आंधळ्या माणसाने ज्ञानेश्वरी पाठ केली. नवल आहे ना, काय वय आहे त्या पोराची, ज्ञानेश्वरी काय अजूनही विचारा, काही सांगतो बा. त्याचं तर आमचं आयुष्य चाललं आहे. मग गाथा पाठ करून झालं पुन्हा काय. मग उगीच होत असते का निश्चयाचा. मी समाधी प्राप्त करून घेतल्याशिवाय निर्विषय सुख प्राप्त काय करी. जरी यत्तदग्रे विषम तत्सुखम ज्या सुखामध्ये दुःखाचा काय पडतो, विसर पडत असतो, त्याला ब्रह्मसुख म्हणतात. दुःखदायी काहीच नाही. हे सुख आहे पण त्याच्यामध्ये दुःखाचा काय नाही. एक मनुष्य आवडीने पक्वांना तयार करायला लागला, काय ताट वाढलं जेवायला बसणारच आहे. तितक्यामध्ये आणखी फोन आला की तुमचा मुलगा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झालेला आहे, मुलाला समजता बरोबर. या दुःखाचा, हे सगळं दुःखातून काय होते. जरी ताटामध्ये पंचपक्वान्न वाढलेलं असले, हे सुख त्या दुःखातून काय होते. हे कोणतं आहे. म्हणून विषयी सुख हे दुःखातून काय होते, आणि विषयी सुखातून दुःख वजा होते. कोणतंही जरी दुःख आलं तरी सुखामध्ये कोणत्याही चित्तप्रज्ञ आणखी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. क्रमाक्रमाने तुम्हाला काय करू सांगू. इथेच राहिलेलं आहे. मग तुमची परीक्षा घ्यायची काय राहू द्यायची. विचारलं 13व्या अध्यायाची परीक्षा. हो 20 झाल्यावर बघा एक देऊन टाकायचे. कदम मावलीला विचारा.